हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. धाराशिवमधील साखर कारखानदार अरविंद गोरे आणि शरद पवारांची तुळजापूरमध्ये भेट. पवारांकडून धाराशिवमध्ये जुन्या सहकाऱ्यांची जुळाजुळ सुरू. परभणीमध्ये युवकांकडून महादेव जानकरांची गाडी अडवत तपासणी. गाडी अडवणारे मवियाचे उमेदवार संजय जाधवांचे कार्यकर्ते. जानकरांचा आरोप, पोलिसात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज पुण्यामध्ये सभा. मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील शक्तीप्रदर्शन करत आज अर्ज दाखल करणार. शरद पवारांची आज अहमदनगरच्या राहुरीमध्ये सभा. निलेश लंकेंच्या प्रचारार्थ पवार सभा घेणार. पवार गटाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार. पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रचार गीत प्रदर्शित केलं जाणार. पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. बंडखोरीनंतर विशाल पाटलांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष. जळगावचे महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेरमधून रक्षा खडसे अर्ज भरणार. तर छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार संदीपान भुमरे शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार. काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवींचा आज नंदुरबारमध्ये शक्तीप्रदर्शन करत पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करणार. नारायण राणेंच्या प्रचारार्थ उद्या रत्नागिरीमध्ये फडणवीसांची सभा. राजापूरमधल्या राजीव गांधी क्रीडांगणावर सभेचं आयोजन. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रचार तोफा थंडावल्या. मराठवाड्यामधील 3 तर विदर्भातील 5 मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार. भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकणारा अजित पवार नाही. माझं काम रोखठोक, लेचापेचा नाही. TV9 मराठीवरील मुलाखतीमध्ये अजित पवारांचं विधान. आमची भूमिका पटत असेल तर पुढे काही होऊ शकतं. TV9च्या मुलाखतीतून शरद पवार गटासाठी अजित पवार गटाकडून अप्रत्यक्षपणे दार खुलं. पुढच्या 4-5 वर्षामध्ये कळेल राष्ट्रवादीची सूत्र कुणाकडे. नेतृत्व सुळेंचं की अजित पवारांचं या प्रश्नावर अजित पवारांचं TV9च्या मुलाखतीमध्ये बेधडक उत्तर. मतमोजणी आधीच अमरावतीचा निकाल लागला. हे भाजपचे बावनकुळे कसं काय सांगतात? देशामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही? बच्चू कडूंचा भाजपला सवाल. शिखर बँकेच्या कथित 25,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपामध्ये अजित पवारांना दिलासा. सुनेत्रा पवारांसह अजितदादांना क्लीन चिट. घोटाळ्याचे पुरावेच नसल्याचा रिपोर्ट. खुद्द मोदी आणि भाजपनेच केलेल्या आरोपातून अजित पवारांना क्लीन चिट कशी? विजय वडेट्टीवारांची टीका. भाजपासोबत गेल्यानंतर सर्व घोटाळे धुतले गेल्याचाही दावा. अमित शहा बंद दाराआड शब्द देत नाहीत. सत्तेसाठी बाळासाहेबांची खोटी शपथ घेऊन हिंदुत्वाचा गळा घुटणाऱ्यांना शहा सोडतही नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याचं शिंदेंच्या डोक्यामध्ये होतं, मात्र भुजबळांनी नकार दिला आणि आढळराव पाटलांना उमेदवारी मिळाली. अमोल कोल्हेंचा दावा. महाराष्ट्र शिक्षण विभागाची पहिली आणि दुसरीची पुस्तकं बदलणार. 2025 पासून नवीन अभ्यासक्रम लागू होणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक. मार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद असणार. हेमंत सोरेन यांची सुप्रीम कोर्टात धाव. आर्थिक गैरव्यवहारामध्ये प्रकरणामध्ये ईडीच्या अटकेविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा आरोप. मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचं वितरण. अमिताभ बच्चन आणि संगीतकार AR रहमान पुरस्कारानं सन्मानित. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.